पुढच्या पॅरेग्राफमध्ये लेखक म्हणतो बा, द सेकंड थिंग्स वी आर वॉन्टिंग इन इज रेकग्नायझेशन ऑफ प्रिन्सिपल ऑफ फ्रेटर्निटी. दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा सेकंड पिलर ऑफ डेमोक्रेसी त्यांनी डिस्क्राईब करताना ते सांगतात की आज आपल्याकडे गरज आहे ती कशाची, तर प्रिन्सिपल ऑफ फ्रेटर्निटी, बंधुत्वाची भावना डेव्हलप होण्याची गरज आहे समाजामध्ये. व्हॉट डज फ्रेटर्निटी मीन्स, मग त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रदरहूड म्हणजे काय, फ्रेटर्निटी बंधुत्व म्हणजे काय. फ्रेटर्निटी मीन्स द सेन्स ऑफ कॉमन ब्रदरहूड्स ऑफ ऑल इंडियन्स. तर त्याचा अर्थ असा होतो की आम्ही सर्व भारतीय एक आहोत अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये रुजवली जाणे खूप गरजेचे आहे. इफ इंडियन्स बिईंग अ वन पीपल, जर आपण भारतीय सर्व मिळून जर एक आहोत तर इट इज द प्रिन्सिपल व्हिच गिव्ह युनिटी अँड सॉलिडिटरी टू द सोशल लाईफ. आणि अशी भावना जर निर्माण झाली तर ती माणसांना एकमेकांशी बांधून ठेवते, युनिटी तयार करते. एवढंच नव्हे तर एक संगततेची भावना निर्माण करते. इट इज डिफिकल्ट थिंग टू अचीव. तसं पाहिलं तर भारताची सामाजिक परिस्थिती पाहिली तर अशी भावना लवकरात लवकर डेव्हलप होणे किंवा कमी वेळात डेव्हलप होणे ही थोडी कठीण गोष्ट असल्याचे आपल्याला वाटते. परंतु लेखक म्हणतो, हाऊ डिफिकल्ट इट इज कॅन बी रिअलाइज फ्रॉम द स्टोरी रिलेटेड बाय द जेम्स ब्रायस इन हिज व्हॉल्यूम ऑफ अमेरिका कॉमनवेल्थ अबाउट द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि ही भावना कुठपर्यंत ही डिफिकल्ट आहे, कशा पद्धतीने ही देशविरोधी होऊ शकते याचं उदाहरण स्पष्ट करून देताना, ही संकल्पना स्पष्ट करून देताना लेखक इथे आपल्याला जेम्स ब्रायस यांचे अमेरिकन कॉमनवेल्थ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इथे त्यांनी व्यक्त केलेले विचार एका छोट्याशा गोष्टीमधून आपल्याला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की फ्रेटर्निटीची भावना देशातील लोकांमध्ये निर्माण होणे किती गरजेचे आहे. त्यामध्ये ते म्हणतात पहा, आता ब्रायस हिमसेल्फ सेज दॅट, ते म्हणतात, सम इयर ॲगो इन अमेरिका प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्च वॉज ऑक्युपाय ॲट इट्स ट्रायनियल कन्व्हर्सेशन इन द रिवायझिंग इट लिटेक्झिस. आता पहा, 300व्या वर्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी अमेरिकेमध्ये प्रोटेस्टंट्स चर्चमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. खूप दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे. त्यामध्ये ते म्हणतात, इट वॉज थॉट डिझायरेबल टू इंट्रोड्यूस अमॉंग द शॉर्ट सेंटेन्स प्रेयर अ प्रेयर फॉर द होल पीपल. आणि तिथे हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी जे लोक जमा झाले होते त्यांनी असं ठरवलं की एका वाक्यात असलेली किंवा शॉर्टकट प्रार्थना आपण देवाकडे करू आपल्या देशासाठी. आणि म्हणून एन इमिनेंट न्यू इंग्लंड डिव्हाइन प्रॉस्पर्ड द वर्ड्स. आणि मग त्यांनी तिथे सर्वानुमते एका वाक्यामध्ये प्रार्थना केली. कोणती होती ती प्रार्थना, ते म्हणतात, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. आणि काही धर्मोपदेशक किंवा विचारवंत यांनी सुचवलेल्या शब्दानुसार, सर्वांनी मान्यता दिलेल्या शब्दानुसार त्यांनी या वाक्याने त्या प्रार्थनेला सुरुवात केली. ते म्हणतात, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन. त्यांनी सांगितलं की हे परमेश्वरा, आमच्या राष्ट्राला तुझा आशीर्वाद असू दे. एक्सेप्टेड वन आफ्टरनून ऑन द स्पिअर्स ऑफ वन मोमेंट. आणि बऱ्याच लोकांनी उत्स्फूर्तपणे ही प्रार्थना स्वीकारली सुद्धा. द सेंटेन्स वॉज ब्रॉट अप द नेक्स्ट डे फॉर द रिकन्सिडरेशन. पण काही लोकांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की अशी प्रार्थना नको, म्हणून याच्यावर पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा हे वाक्य पुढे रिकन्सिडरेशन म्हणजेच काय पुनर्विचार करण्यासाठी पुढे ठेवण्यात आले. वेन सो मेनी ऑब्जेक्शन वे रेज बाय द लेटली मीन्स द मेंबर ऑफ रिलिजियस, वेगवेगळ्या समाजाचे असलेले धर्मोपदेशन करणारे लोक, त्यांनी या वाक्यावर, कोणतं वाक्य, ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, या प्रार्थनेवर ऑब्जेक्शन घेतलं. तर काय म्हणणं होतं त्यांचं पहा. द वर्ड नेशन ॲज इम्पॉर्टिंग टू डेफिनाइट रेकग्नायझेशन ऑफ नॅशनल युनिटी दॅट इट वॉज ड्रॉप अँड इन्स्टेड ऑफ देअर वेअर adopted the word, O Lord bless these United States. पहा किती फरक लोकांनी त्याच्यामध्ये शोधून काढला. त्यांनी सांगितलं की अमेरिकन लोक म्हणजे एक राष्ट्र नाहीत, म्हणून आम्हाला वन नेशन हा शब्द, अवर नेशन हा शब्द आम्हाला मंजूर नाही. तर त्या वाक्याच्या ठिकाणी दुसरं वाक्य जोडण्यात यावं. कोणतं वाक्य, ओ लॉर्ड ब्लेस दीज युनायटेड स्टेट्स. आणि त्यांनी अवर नेशन, आमचे राष्ट्र असं न म्हणता तिथे ब्लेस धीस युनायटेड स्टेट, या अमेरिकन राष्ट्राला तुझा आशीर्वाद दे. देअर वॉज द सो लिटिल सॉलिडिटरी इन द USA. याच्यावरून आपल्या लक्षात येते
की तेथील लोकांनी ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन हे वाक्य त्यांना मंजूर नसून त्यांनी सांगितलं की आम्ही एक नेशन होऊच शकत नाही. तर त्यांनी सांगितलं ओ लॉर्ड ब्लेस द युनायटेड स्टेट. अशा प्रकारचा उल्लेख तिथे प्रार्थनेत करावा लागला. यावरून आपल्याला दिसून येते की त्या लोकांच्या मध्ये राष्ट्रीय एकत्वाची भावना किती कमकुवत होती. आणि म्हणून ते इथे उदाहरण देतात. ॲट द टाइम when this incident occurred that the people of America did not think that they were the nation. म्हणजे या प्रार्थनेवरून ते स्वतःला नेशन मानायला तयार नाहीत. If the people of United States could not feel that they were the nation, आता भारतीय समाजव्यवस्थेपेक्षा अमेरिकेची समाजव्यवस्था वेगळी आहे. जर अमेरिकन लोक स्वतःला एक राष्ट्र म्हणायला तयार नाही, आम्ही सगळे एक आहोत असं समजायला तयार नाही, तर लेखक म्हणतो किती भयानक गोष्ट आहे ही जर भारतीय लोकांच्या बाबतीमध्ये आपण याचा विचार केला तर. हाऊ डिफिकल्ट इट इज फॉर द इंडियन टू थिंक दॅट दे आर नेशन. आणि ही भारतीयांच्या बाबतीमध्ये फार भयानक गोष्ट आहे. कारण काय, बाबासाहेब म्हणतात आय रिमेंबर द डेज वेन द पॉलिटिकली माइंडेड इंडियन रिसेंटेड द एक्सप्रेशन. आता भारतीय राजकीय दृष्ट्या विचार करणारे जे लोक आहेत त्यांना या वाक्याचा किंवा अशा भावनाची सुद्धा बऱ्याच वेळेस चीड येते. कोणत्या? द पीपल ऑफ इंडिया, भारतीय लोक. दे प्रिफर द एक्सप्रेशन द इंडियन नेशन. आणि ते भारतीय लोक म्हटल्यापेक्षा, पीपल ऑफ इंडिया म्हटल्यापेक्षा त्यांना इंडियन नेशन ही भावना अधिक जवळची वाटते. आय एम ऑफ ओपिनियन दॅट इन द बिलिव्हिंग दॅट वी आर द नेशन. आणि लेखक म्हणतात की मी सुद्धा या मताचा आहे. आय एम ऑफ ओपिनियन दॅट in believing that we are a nation, we are cherishing a great delusions. आणि लेखक म्हणतो आपण जर अशा प्रकारची भावना निर्माण ठेवत असू तर अशा प्रकारची भावना वी आर चेरिशिंग अ ग्रेट डिल्युजन, तर आपण या पद्धतीने चुकीचा भ्रम लोकांमध्ये फैलवत आहोत की काय असे मला वाटते. हाऊ कॅन पीपल डिवाइड इंटू सेव्हरल थाउजंड्स ऑफ कास्ट बी अ नेशन. कारण काय, भारतासारख्या राष्ट्रामध्ये की जिथे संपूर्ण भारतीय जनता ही छोट्या लहान मोठ्या जातींमध्ये डिव्हाइड केलेली आहे. आणि इथे ही गोष्ट कशी काय शक्य होईल? द सुनर वी रिअलाइज दॅट वी आर नॉट यट अ नेशन इन द सोशल अँड सायकोलॉजिकल सेन्स ऑफ वर्ल्ड. बाबासाहेब म्हणतात की एका भावनेच्या दृष्टिकोनातून आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की अजूनही आपण एक देश असे बनलेलो नाहीत. कोण्या दृष्टिकोनामधून? सामाजिक आणि सायकोलॉजिकल, मानसिक दृष्टिकोनामधून अशी एकत्वाची भावना अजूनही भारतीय लोकांमध्ये निर्माण झालेली नाही. द बेटर फॉर अस, म्हणून आपल्यासाठी योग्य गोष्ट कोणती राहील? फॉर देन ओनली वी शॅल रिअलाइज द नेसेसिटी ऑफ बिकमिंग द नेशन अँड सिरियसली थिंक ऑफ द वे अँड द मीन्स ऑफ रिअलायझिंग द गोल. म्हणून भारतीय लोकांमध्ये एकत्वाची भावना निर्माण होण्यासाठी आपल्या सर्वांचं ध्येय उद्दिष्ट कोणतं आहे? एकच आहे. ही भावना सर्वांच्या मनामध्ये रुजवली जाणे खूप गरजेची आहे. द रिअलायझेशन ऑफ धिस गोल इज गोइंग टू बी अ व्हेरी डिफिकल्ट. आणि एकदमच अशी आपापसातील भेदभाव विसरून एकत्वाची भावना निर्माण करणे हे डिफिकल्ट वर्क आहे. फॉर मोर डिफिकल्ट देन इट हॅज बीन इन द युनायटेड स्टेट. ते इतकं डिफिकल्ट आहे की युनायटेड नेशनमध्ये तरी ही गोष्ट जरा लवकर शक्य आहे, परंतु भारतामध्ये कठीण आहे. कारण काय, तर युनायटेड स्टेट हॅज नो कास्ट प्रॉब्लेम. अमेरिकन लोकांमध्ये जातीयवादाची भावना नाही. इन इंडिया देअर आर कास्टस. द कास्ट आर अँटी नॅशनल. आणि ते म्हणतात भारतामध्ये जातीय प्रथा आहे, जातीय व्यवस्था ही कधीही देशद्रोही असते. कारण काय, इन द फर्स्ट प्लेस बिकॉज दे ब्रिंग अबाउट द सेपरेशन इन सोशल लाईफ. वेगवेगळ्या समाजातले लोक देशापेक्षा आपल्या जातीला, आपल्या समाजाला मोठे मानतात आणि धर्मांधता निर्माण होऊन एकत्वाच्या भावनेला ब्रेक निर्माण होतो. दे आर अँटी नॅशनल ॲज ऑल्सो बिकॉज दे जनरेट जेलसी अँड अँटिपॅथी बिटवीन द कास्ट अँड क्रीड. आणि असे लोक अशा प्रकारे देशविघातक भावनेला खतपाणी घालतात, जातीला जास्त महत्त्व देतात आणि त्यांच्यामध्ये एक जात ही दुसऱ्या जातीचा द्वेष करते, हेवा दावा द्वेष मत्सर करते. पंथ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या आधारावर लोक डिव्हाइड केल्या जातात. म्हणून लेखक म्हणतो बट वी मस्ट ओव्हरकम ऑल दिस डिफिकल्टीज. आपण या सर्व गोष्टींवर मात करू शकतो. इफ वी विश टू बिकम द नेशन इन रियालिटी. जर आपल्याला खरोखर एक राष्ट्रीयत्वाची भावना आपल्यामध्ये निर्माण करायची असेल तर. फॉर द फ्रेटर्निटी कॅन बी अ फॅक्ट ओनली व्हेन देअर इज द नेशन.
आणि पाठाच्या शेवटच्या भागामध्ये लेखक म्हणतो की एकत्वाची भावना किंवा वन नेशनची भावना निर्माण करण्यासाठी सर्व लोकांमध्ये पहिले फ्रेटर्निटी बंधुत्व निर्माण होणे खूप गरजेचे आहे. विदाउट फ्रेटर्निटी इक्वेलिटी अँड लिबर्टी म्हणजे फ्रेटर्निटी ब्रदरहूड, इक्वेलिटी समानता, लिबर्टी स्वतंत्र, या 3 जे पिलर्स ऑफ डेमोक्रेसी दिलेली आहे याची भावना जोपर्यंत देशातील लोकांच्या मनात रुजवल्या जात नाही तोपर्यंत एक देश किंवा एकत्वाची भावना आपण निर्माण करू शकणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या पाठामध्ये वाटते. पहा, म्हणून ते म्हणतात की विदाउट फ्रेटर्निटी इक्वेलिटी अँड लिबर्टी विल बी नो डीपर देन द कोट ऑफ पेंट्स. आणि या पाठाच्या शेवटच्या ओळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अशा प्रकारची भावना जर आपल्यामध्ये निर्माण होत नसेल तर एक प्रकारे हा काय आहे, तर हा वरवरचा मुलामा इथे दिलेला आहे, वरवरचा देखावा असेल. खऱ्या अर्थाने ही एकत्वाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होणार नाही. म्हणून वी हॅव टू डेव्हलप धिस सेन्स अमॉंग द पीपल्स ऑफ इंडिया, फ्रेटर्निटी, इक्वेलिटी अँड लिबर्टी. थँक्यू.